आपण गावाला जायचं म्हटलं किंवा कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी जायचंय किंवा दुसऱ्या राज्यात जायचंय याकरता आपण सर्वात सुरक्षित आणि स्वस्त प्रवास म्हणून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा वापर करतो. पण आपण कधीही रेल्वे तिकीट बुक करायला गेलो तेव्हा वेटिंग लिस्टमध्ये आपला नंबर जातो. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात रेल्वेनं प्रवास करायला जातो तेव्हा रेल्वेत अनेक जागा रिकाम्या असतात, कारण त्या जागेवरील तिकीट रद्द केलं असतं. मग आपण टीसी कडून दंड भरून ती जागा घेतो आणि आपल्या प्रवासाला लागतो. सॉफ्टवेअर बेसिकली त्या टाऊटला ॲडव्हान्टेज देतो आहे. हे सॉफ्टवेअर वापरल्यानंतर जे तिकीट काढण्यासाठी जे तुम्हाला डिटेल द्यावा लागतो सिस्टममध्ये किंवा रिक्विजिशन भरावा लागतो ते तुम्ही बिफोर हँड भरू शकता. आधीच तुम्ही सर्व टाईप करून ठेवतात, सेव्ह करून ठेवतात. तुम्हाला ते IRCTCचा जे लिंक आहे त्याचं सर्व्हरकडून कनेक्टिव्हिटी भेटणं गरजेचं नाही आहे. बिफोर हँड तुम्ही रिक्विजिशन भरून रेडी असतात. हा जर जो टाऊट आहे तो बिफोर हँड भरून ह्या सॉफ्टवेअरचा वापर करून नॉर्मल कोर्समध्ये आपण जेव्हा लिंक आला, कनेक्टिव्हिटी भेटली IRCTC साईटहून, तेव्हाच आपण रिक्विजिशन भरू शकतो किंवा जे काही डिटेल आवश्यक असतो तेव्हाच आपण फिल करू शकतो. पण हे सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बिफोर हँड आधीच तुम्ही सर्व डिटेल भरून ठेवतात, तर ते एक ॲडव्हान्टेज आहे सॉफ्टवेअरवाल्याकडे. तिकिटाच्या या काळा बाजार प्रकरणी कुर्ला पोलिसांनी लवंकुश यादवसह त्याच्या इतर 4 साथीदारांना पकडले, जे सकाळी 8 वाजता IRCTCच्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग सुरू होताच काही सेकंदातच शेकडो तिकीटं बुक करायचे आणि दलालामार्फत ती तिकीटं प्रवाशांना जास्त भावानं विकायचे. ज्यावेळी कुर्ला रेल्वे पोलिसांनी या लवंकुश आणि इतर आरोपींना खाक्या दाखवला तेव्हा त्यांनी जे इतर पोलिसांना सांगितलं ते ऐकून पोलीसही भांबावून गेले. फास्ट तत्काल आहे आणि आता लेटेस्ट आमच्या सब इन्स्पेक्टरने केस बनवला आहे रोबो. त्याच्यात रोबो सॉफ्टवेअर भेटलं आहे आणि त्याच्यात ॲक्युजने जे आम्हाला डिस्क्लोज केलं आहे, त्यांनी ज्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला होता तो +55ने स्टार्ट होतो आहे. म्हणजे तो US बेस्ड सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्याचा जो वेंडर आहे तो कुठेतरी USमध्ये बसलेला आहे आणि तिथून पण सॉफ्टवेअर विकतो आहे. आणि सॉफ्टवेअर घेण्यासाठी तुम्हाला पर्सनली एकमेकाशी गाठ घ्यायची आवश्यकता नाही आहे. ऑनलाईन तुम्हाला भेटतं आहे. टीम व्ह्यूवर हे जे आहे याचा वापर करून ते ऑनलाईन वेंडर त्याचा क्लायंटला देतो आहे आणि तो वापरतो आहे. कधी कधी वेंडरला ट्रेस करणं पण थोडंसं मुश्किल येतो, कारण जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांचं ते वॅलेटहून होतो आहे. मग कधी कधी ते वॅलेटचं डिटेल भेटत नाही. ऑनलाईन तिकीट बुकिंग तेही एका अमेरिकन सॉफ्टवेअरच्या मदतीनं. कसं काम करतं हे सॉफ्टवेअर पाहूयात. काही सेकंदात तिकीट बुक करणाऱ्या सॉफ्टवेअरची भारतीय बाजारात किंमत आहे 10,000 ते 12,000. टी-ब्रेड, स्पार्क, ब्लॅक TS, HP आणि रोबो अशा नावाच्या तिकिटाचा काळा बाजार करणारे सॉफ्टवेअर ऑनलाईन विकत घेता येतात. पण याकरता सुरुवातीला थोडी मेहनत घ्यावी लागते. या सॉफ्टवेअरमध्ये विविध प्रकार आहेत, म्हणजेच PNR बुकिंग करणारा सॉफ्टवेअर, 2 PNR बुक करणारा सॉफ्टवेअर आणि 6 PNR बुक करणारं सॉफ्टवेअर, 12 PNR बुक करणारा सॉफ्टवेअर आणि जेवढे जास्त बुक करायचे असतील तेवढा महागातला सॉफ्टवेअर हे दलाल घ्यायचे आणि त्याची वैधता 28 दिवसांची असायची. या सॉफ्टवेअरमध्ये प्रवाशांचा चोरलेला डेटा भरून ठेवायचा आणि सॉफ्टवेअर लोड करून ठेवायचा. रोज सकाळी जेव्हा IRCTCची वेबसाईट तिकीट बुकिंग सुरू होताच हे सॉफ्टवेअर काही सेकंदातच सॉफ्टवेअरमधील लोकांच्या नावानं तिकीट बुक करायचं. आता आरोपीच्या तोंडूनच त्यांच्या तिकीट काळाबाजाराच्या धंद्याविषयी ऐका. पे ऐसे ही सर्च कर रहा था कैसे फास्ट हो गया था टिकट तत्काल निकालने के लिए, तो उस पर ऐसे ही देखा तो वेबसाइट पे आ रहा था फास्ट, ये डालोगे आप www.fasttatkalweb.com डालोगे तो उस पर देता है. तमाम अभी भी पड़ा है. अच्छा, वो सॉफ्टवेयर कितने रुपए का आता है और कितने दिन तक वैलिडिटी रहती है और खत्म होने में कैसे रिमांड? सॉफ्टवेयर सब कोई जैसे सॉफ्टवेयर है भी HP का है 1200 का आता है, स्पार्क का है 1500 को. जैसा सॉफ्टवेयर रहेगा वैसा ही 3000 का भी आता है. 28 दिन चलता है. 15-20 हज़ार का भी आता है सॉफ्टवेयर? नहीं, लास्ट हम लोगों ने 3000 का लिया था, उससे ऊपर. और कितने दिन तक चलता है? 28 दिन. फिर बताइए, एक सॉफ्टवेयर कितने दिन चलता है, फिर रिन्यूअल कैसे करना है? 1 महीना तक चलता है, उसके बाद फिर से उसको पैसा देना पड़ता है, वो फिर से अपना रिन्यूअल करता है. तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचं जाळं फक्त मुंबई आणि महाराष्ट्रात नाही तर देशभरात पसरलंय आणि अमेरिकेत हे सॉफ्टवेअर बनवणारं कोण याचा शोध आता रेल्वे पोलीस करणार आहेत. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.